पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात गर्भवती महिला असलेल्या तनिषा भिसे यांचा वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाला आणि त्यानंतर सगळं प्रशासन ढवळून निघालं. मात्र या सगळ्या दरम्यान रुग्णालयानं एक अहवाल प्राप्त केला आणि या अहवालात चुकीची माहिती आणि खोटी माहिती दिल्याचा आरोप विजय कुंभार सरांनी केलाय, जे आरटीआय कार्यकर्ते आहेत. त्याच्यातल्या तारखा बदल आहेत, त्याच्यातले जे काही महिलेचे रिपोर्ट्स आहे हे आता एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. त्या रिपोर्ट्समध्ये नेमकं काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तारखांचा काय पोलखोल केली आहे, त्याच्यात काय खोटं आढळले तुम्हाला? पोलखोल मी केली नाही, त्यांच्या कागदपत्रातून ती पोलखोल झालेली आहे. प्रशासनाने, रुग्णालय प्रशासनाने जो अहवाल तयार केला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की त्या महिला मध्येच निघून गेल्या, त्या सातत्याने इथं उपचार घेत नव्हत्या, त्यांना 22 तारखेला त्या बोलवल्या तर आल्या नाही. परंतु त्या महिलेची जी काही रुग्णाची पत्र आहेत किंवा कागद आहे त्याच्यावरून हे स्पष्ट होतंय की त्या महिलेला 15 तारखेला तिथे ट्रीट करण्यात आलं, त्यांचं तपासणी करण्यात आली, नॉर्मल आहे असं दाखवलं आणि पुन्हा त्यांनी बोलवलं होतं. त्या पत्रावरच उल्लेख आहे 2 एप्रिलला, म्हणजे 22 मार्चला जे बोलवलं परंतु आलेल्या नव्हत्या त्या, असं जे रुग्णालय प्रशासन म्हणतंय ते पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही बोलवलंच 2 एप्रिलला, तरी 4-5 दिवस त्या आधी म्हणजे 28 मार्चला आल्या. तिथं 10:30 त्यांनी पैसे भरले. त्या रिसिटवर स्वच्छ म्हटलंय की सातत्याने येण्याची फी, म्हणजे त्या इथं उपचार घेत आहेत आणि पुन्हा पुन्हा ज्यावेळेला जी फी भरावी लागते ती फी त्यांनी भरलेली आहे असं असतं. आणि शिवाय नंतर त्यांनी जो आरोप केला की बघ त्यांनी आकसाने भरायला लावले किंवा आकसाने आरोप केले वगैरे वगैरे, मुळात जर त्या पत्रावर स्पष्ट म्हटलंय की ऑब्झर्वेशनसाठी त्यांना बोलवण्यात आलं. तारखा वेगळ्या आहेत नाही, ही तारखा ऑब्झर्वेशनसाठी त्यांना ऍडमिट व्हायला सांगितलं. तर ऑब्झर्वेशनसाठी 10 लाखाची गरज काय आहे? तुमची जी काही प्रायमरी ट्रीटमेंट आहे 1-2 दिवसाची किंवा त्यांचं काय बाळंतपण व्हायचं ते होऊ दिलं असतं आणि त्यांना जर NICUमध्ये जायचं, तुमची फी परवडत नाही तर त्या दुसरीकडे गेल्या असत्या. परंतु रुग्णाला पैसे भरेपर्यंत ट्रीटमेंटच न करणं आणि रुग्णाला बाहेर जावं लागणं हे सगळं संशयास्पद आहे. दीनानाथ रुग्णालय हे प्रतिष्ठित आहे याच्यावरती आमच्या मनात कुठली शंका नाही. परंतु या प्रतिष्ठेच्या आड दडून काहीतरी कुणाचे तरी गुन्हे लपवले जात आहेत, ते लपवले जाऊ नयेत, सत्य बाहेर यावं आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे. तर रुग्णालयाला कोण पाठीशी घालतंय असं वाटतं? सध्या तरी रुग्णालयाचं प्रशासन दिसतंय, शिवाय त्यांचे जे लागेबांधे आहेत ते खूप मोठ्या वरच्या स्तरावर आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की या रुग्णालयाला 100 कोटी रुपये दंड पण झाला होता. असं असतानाही राज्य शासनाने त्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये 8,000 स्क्वेअर फूट जागा, आधी 24,000 स्क्वेअर फूट वार्षिक ₹1 भाड्याने दिलेलीच आहे, आता आणखी 8,000 स्क्वेअर फूट जागा दिलेली आहे, ती वार्षिक ₹1 भाड्याने. जर त्यांनी काही गोष्टींचं पालन केले नाही, शासनाचा दंड भरलेला नाही, असं असतानाही शासन ज्यावेळेला मेहरबान होऊन त्यांना जागा देतं, याचा अर्थ त्यांचे लागेबांधे फार वरपर्यंत पोहोचलेलं हे उघड सिद्ध आहे. म्हणजे राज्य शासनामध्ये त्यांचे कुणी ना कुणी पाठीराखे बसलेले आहेत. हे सगळं जरी प्रकरण असलं तरी तारखा बदललेल्या आहेत, ते स्पष्ट आपल्याला कागदपत्रातनं दिसतंय, त्यांच्याच कागदपत्रात. हे सगळे रिपोर्ट्स आहेत ते डॉक्टर घैसास यांनी दिले, सुश्रुत घैसास. आणि अनेकांकडनं सुश्रुत घैसास यांच्यावर आरोप होतोय की ते प्रत्येक पेशंट सोबत असे वागतायत. काही पेशंटचे चॅट्स पण आपल्याकडे आले जे आपण आता खुलासा नाही करू शकत किंवा दाखवू शकत नाही, पण अनेकांनी त्यांच्यावर आरोप केले. त्यांच्याबद्दल माझ्याकडे अशा अनेक तक्रारी आल्यात. म्हणजे एकूण त्या एकट्यामुळे सगळं प्रशासन किंवा सगळं रुग्णालयाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे असं दिसतंय. तर याचा विचार त्या रुग्णालयाने करायचे की अशा माणसाचं काय करायचं ते, कारण तक्रारी मात्र भरपूर आहे, ती वस्तुस्थिती आहे. तुमच्याकडे अशी काही तक्रार आली आहे आणि काय काय तक्रार होते? हे अशाच प्रकारच्या तक्रारी की अरेरावीने बोलतात, पैसे भरल्याशिवाय ट्रीटमेंट करत नाहीत, अवाजवी फी आकारतात आणि फी भरल्याशिवाय ते उपचार करू देत नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. आता या सगळ्यांवर काय कारवाई होणं अपेक्षित आहे असं वाटतं? कारवाईचं म्हणाल तर जे काय आता समित्या वगैरे नेमलेल्या आहेत, शासनाने 2 समित्या नेमल्यात, राज्य महिला आयोगाने 1 समिती नेमलेली आहे, रुग्णालयाने तो स्वतःचा अहवाल तयार केला आहे, पुणे महापालिकेनं आणखी 1 समिती नेमलेली आहे. माझा या समित्यांच्या बाबतीतला थोडा अनुभव चांगला नाहीये. याचं कारण असं आहे की तुम्हाला आठवत असेल नांदेडला काही रुग्ण दगावले, तिथं चौकशी नेमली, ठाण्यामध्ये दगावले, तिथे चौकशी नेमली, पुण्यात किडनी रॅकेट घडलं त्यासाठी चौकशी नेमली, पण याच्यात कुठेही काहीही झालेलं नाही. म्हणजे समित्या नेमणं म्हणजे वेळ काढूपाडा करणं असं असतं असं माझं मत आहे. परंतु शासनाला जर वाटत असेल की अशा सगळ्या रुग्णालयांवर वचक बसावा तर शासनाने त्रयस्थ
व्यक्तींकडून, त्रयस्थ लोकांकडून आणि प्रामाणिक लोकांकडून या प्रकारची चौकशी करावी. म्हणजे आता जे चौकशी करतायत त्यांचीच जबाबदारी होती की अशा रुग्णालयावर वचक ठेवणं, त्यांचे कारभार व्यवस्थित चालतंय की नाही बघणं. त्यांनी आपलं काम केलं नाही आणि ते आता रुग्णालयाच्या कामावर चौकशी करणार, हे कुठेतरी परस्पर विरोधी वाटतं. त्यामुळे त्रयस्थ चौकशी करून गुन्हा दाखल केला पाहिजे, ही आमची मागणी आहे. या चौकशी समितीत राधाकृष्ण पवार यांचं नाव आहे, जे संचालक आहेत पुणे विभागाचे. त्यांच्याकडे 5 जिल्हे देखील आहेत आणि त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अंतर्गत बदल्यांचे असू देत किंवा त्या काळात 7,000 लोकांना त्यांनी बोलवलं, वेगळ्या ठिकाणी बसवलं आणि त्यांच्या अंतर्गत बदल्यांसाठी प्रत्येकाकडनं पैसे घेतले असे आरोप आहेत. आणि हे खरे आहेत किंवा ह्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? त्यांच्यावर असे काही आरोप झाले तेवढे मला माहिती आहे. आरोप खरे आहेत की खोटे आहेत हे आपण सांगू शकत नाही. परंतु पुणे महापालिकेचं उदाहरण दिलं तर नर्सिंग ऍक्टची काम पूर्तता करणं किंवा त्या अनुषंगानं रुग्णालय काम करतायत की नाही हे बघणं, हे पुणे महापालिकेचं काम आहे. पुणे महापालिकेने ते केलं नाही, तसा पर्यवेक्षक नेमला नाही, वर्षातून 2 वेळा व्हिजिट द्यायची स्थिती दिली नाही. आणि आता मात्र पुणे महापालिका असं म्हणतं की तुम्ही कारवाई करा किंवा तुम्ही काय केलं ते आम्हाला सांगणार. हा सगळा फार्स आहे. त्याच्यामुळेच मी म्हणतो की या समित्यांकडून फारशी काही अपेक्षा नाहीये, कारण हेच तर जबाबदार आहेत अशा सगळ्या प्रकारांना. त्याच्यामुळे त्रयस्थ आणि प्रामाणिक लोकांकडून याची चौकशी झाली पाहिजे. या सगळ्या प्रकरणाची प्रामाणिक लोकांकडनं चौकशी झाली पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे जे काही रिपोर्ट्स आहेत, ज्या महिलाकडे जे काही रिपोर्ट्स आहे आणि त्याच्यासोबतच जे रुग्णालयानं जो अहवाल दिला आहे, या अहवालात दोन्ही याच्यात तारखांमध्ये मात्र तफावत आढळली आहे. तारखांनुसार आम्ही या तारखेला आम्ही बोलवलं होतं, मात्र त्या हजर राहिल्या नाही, असा आरोप अनेक त्या महिलेवर करण्यात आले आहे. कुटुंबियांवर देखील आरोप करण्यात आले आहे की महिलेला कॅन्सर होता, ही सगळी बाब आहे ती कुटुंबियांनी आमच्याकडनं लपवली, असं देखील त्या सगळ्या अहवालात सांगण्यात आलंय. मात्र या दोन्ही अहवालात एक तफावत आढळली आहे आणि त्यामुळेच हा अहवाल खोटा असल्याचं कुंभार सरांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.